नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे। तर आज तुमच्यासाठी घेऊन आलेली एक वेगळी रेसिपी, एकदम चटपटीत आणि सगळ्यांना आवडेल अशी। तर बघा, यासाठी मी गाजर, काकडी आणि शिमला मिरची घेतलेली आहे। तर आता गाजर आणि काकडी ही तुम्ही ॲज इट इज पण यूज करू शकतात किंवा साल काढून वापरू शकतात, पण माझं तर म्हणणं आहे साल नाही काढलं तर बेटर राहील। आता आपण काय केलं की सगळ्यात अगोदर गाजर ग्रेट करून घेतोय, त्याच्यानंतर आपण काकडी सुद्धा याच पद्धतीने किसून घेणार आहोत। ह्या व्हेजिटेबल्स मी व्यवस्थित वॉश करून ड्राय करायला ठेवल्या होत्या। आता मी यांना व्यवस्थित पद्धतीने काय करते, किसून घेते आहे। मग फक्त किसायच्याच का तर नाही, तुम्ही कट पण करू शकतात क्यूबिकल शेपमध्ये। आणि फक्त ह्या तीनच व्हेजिटेबल यूज करायच्या का तर नाही, तुम्ही याच्यामध्ये कॉर्न, बेल पेपर वगैरे अजून एक्स्ट्रा यूज करू शकतात। आपल्या चवीनुसार आपण हे चेंज करू शकतो। तर आजची रेसिपी आहे की व्हाईट चीज वेज ग्रिल सँडविच आपण बनवणार आहोत। तर याच्यामध्ये मोस्टली थोडंसं मी व्हेजिटेबल्सचं प्रमाण कमीच ठेवते आहे आणि मला त्याच्यामध्ये थोडे किसलेले व्हेजिटेबल्स आवडतात, त्याच्यामुळे त्याने छान टेक्स्चर येतं। चव तर दोन्ही पद्धतीने सारखीच येणार आहे, कट केलं काय किंवा किसलं काय, पण याने थोडंसं टेक्स्चर छान येतं। त्यामुळे मी गाजर आणि आपली जी काकडी आहे ती थोडीशी किसूनच घेते आहे। चला, तर या पद्धतीने आपला ऑलरेडी हे किसून झालेलं आहे दोन्ही पदार्थ। आता आपण शिमला मिरची जी आहे ती चाकूनेच कट करणार आहोत। लांब थ्रेडमध्ये कट करा किंवा मग डायरेक्टली क्यूबमध्ये छोटे छोटे पार्ट्स करा तरीही चालेल। आता माझ्याकडे एवढ्याच व्हेजिटेबल अवेलेबल होत्या, त्यामुळे मी एवढ्याच यूज केला। तुम्हाला जर कॉर्न वगैरे ॲड करायचं असेल तर तुम्ही ते करू शकता। आज थोडीशी अशी चमचमीत आणि वेगळी रेसिपी आपण बनवणार आहोत। या अगोदर पण आपण सँडविचचे व्हिडिओ टाकलेत 2-3, पण त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीचे सँडविच बनवले होते आणि हे जरासं वेगळं सँडविच बनवत आहोत आपण। याच्यामध्ये मस्तपैकी दूध, चीज, बटर असं क्रीमी टेक्स्चर येणार आहे। जो आपण व्हाईट सॉसचा बाहेर पास्ता खातो ना हॉटेल्समध्ये, सेम त्या पद्धतीचं किंवा त्या स्टफिंग असणारं आपण सँडविच बनवणार आहोत बघा। चला, तर आता हे व्हेजिटेबल्स आधी सगळ्या कट करून घेऊयात आणि त्यानंतर सुरुवात करूयात आपल्या रेसिपीसाठी। आता हे बघा, शिमला मिरची अशी लांब लांब तुम्ही कट करू शकतात किंवा मग छोट्या साईजच्या क्यूबमध्ये पण तुम्ही त्यांना काय करू शकतात, कट करू शकतात, जसं तुम्हाला हवं आहे त्या पद्धतीने। आता हे सँडविच बनवण्यासाठी जास्त असा वेळ लागत नाही। जर तुमच्याकडे कटिंग्स रेडी असेल तर हार्डली 5 to 10 मिनिट्समध्ये हे सँडविच बनतं। मग ह्या सँडविचला तुम्हाला ग्रिलरच हवं आहे का किंवा मग ओव्हनच हवं आहे का, तर तसं काही नाही। हे सँडविच तुम्ही ओव्हनमध्ये बनवू शकतात, ग्रिलरमध्ये पण बनवू शकतात, त्यानंतर एअर फ्रायरमध्ये बनवू शकतात, तव्यावर सुद्धा हे सँडविच तुम्ही बनवू शकतात किंवा आपल्याकडे नॉर्मली सँडविच मेकर असतं आपण जे गॅसवर ठेवतो मोल्डमध्ये, त्यावर बनवू शकतो। तर मला तर शक्यतो तव्यावर किंवा मग आपण जे सँडविच मेकर असतं डायरेक्टली गॅसवर भाजून करतो, तर मला तेच प्रेफर करते मी, कारण मला त्यातच खूप छान असं आतमधून टेक्स्चर येतं आणि छान आतल्या व्हेजिटेबल्स पण थोड्याशा आपण म्हणू शकतो की टेस्ट देतात किंवा त्यावर व्यवस्थित त्यांना त्याची चव उतरते। चला, आता सुरुवात करूयात आपल्या सॉस बनवण्याच्या प्रक्रियेसाठी। त्यासाठी अगोदर गॅस चालू केला, त्यावर एक पॅन ठेवला, त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मस्त असं बटर। हे बटर सगळं आपण काय करूयात, मेल्ट करून घेऊयात। एकदा का बटर मेल्ट झालं की त्यात थोडासा मैदा मी ॲड केलेला आहे। त्यानंतर हा मैदा व्यवस्थित त्या बटरमध्ये मिक्स करायचा आहे, गाठी होऊ द्यायच्या नाहीत, बऱ्यापैकी हलवायचं। आणि जर सपोज गाठी झाल्यास तर त्याच्यामध्ये थोडंसं आपण दूध ॲड करायचं आणि त्यानंतर त्या गाठी कंटिन्युअसली फिरवत राहायचं आणि त्या आपल्या गाठी काढून घ्यायच्यात आपल्याला। आता बघा, माझ्या दूधमध्ये खूप सारी क्रीम होती, तर मला ती क्रीम यूज करायची नव्हती, त्यामुळे मी व्यवस्थित त्या दुधाला गाळून टाकलेलं आहे। याच्यामध्ये क्रीम यूज शक्यतो नाही करावी असं मला वाटतं त्याच्यासाठी। बाकी तुमच्या टेस्टनुसार तुम्ही ते ठरवू शकता क्रीम ॲड करायची की नाही करायची। चला, तर आता ह्यात ज्या थोड्याशा गाठी राहिल्या त्या व्यवस्थित मी फोडून घेते। जसं जसं दूध गरम होत चालेल त्या पद्धतीने त्या गाठी आपोआप लम्स जे आहेत ते फुटत चालतील। तुम्ही व्यवस्थित त्याला काय करायचं, हलवत राहायचं। आता एकदा का छान ह्याला उकळी आली किंवा हे छान एकदम एकजीव झालं, गरम झालं, त्यानंतर ह्याच्यात ॲड करायचे स्पायसेस। आता ह्याच्यामध्ये मी ॲड करते आहे आपला ऑरिगॅनो ॲड केल्यानंतर याच्यामध्ये ॲड करूयात थोडीशी चिली फ्लेक्स ॲड करून झाल्यानंतर याच्यामध्ये मी थोडंसं मीठ पण टाकणार आहे मंडळी। मिठाची पण टेस्ट आता ऑलरेडी ह्या ऑरिगॅनोमध्ये वगैरे आहे, पण स्टील आपण व्हेजिटेबल्स वगैरे वरून टाकणार आहोत, त्याच्यामुळे याच्यामध्ये मिठाची गरजही पडणार आहे। तर थोडंसं मीठ आपण याच्यामध्ये ॲड करूयात। मीठ ॲड करून झाल्यानंतर पुन्हा एकदा याला छान मिक्स करायचं, याला थोडंसं हलवत राहायचं आहे किंवा अदरवाईज ते नंतर घट्ट होऊन जाईल खूपच जास्त, तर त्याकडे थोडं लक्ष ठेवायचं आहे। फ्लेम एकदम बारीकच ठेवायची आहे। आता एकदा सगळ्या स्पायसेस त्याच्यात छान मिक्स झाले, तुम्हाला स्मेल यायला लागला चांगला स्पायसेसचा, की त्यानंतर त्याच्यामध्ये मी चीज टाकलेलं आहे मस्तपैकी किसून। आता हे चीज त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, मेल्ट करायचं आहे। आता हे चीज, त्यानंतर बटर
आणि दूध हे सगळे मिळून असं मस्तपैकी त्याला एक क्रीमी टेक्स्चर आणण्यासाठी मदत करतात. सेम हाच व्हाईट सॉस जो आहे तो आपण हॉटेल्समध्ये पास्ता वगैरे खातो त्यासाठी पण बनवला जातो. आपण एक पास्त्याची रेसिपी सुद्धा घेणार आहे. फक्त पास्त्यामध्ये थोड्याशा व्हेजीज वेगळ्या असतात आणि त्यानंतर पास्ता टाकतो आपण बॉईल करून त्याच्यामध्ये आणि थोडंफार जिंजर गार्लिक वगैरे हा थोडा फरक आहे. आपण ती ही रेसिपी लवकरच याच्यामध्ये ॲड करूयात आपल्या चॅनलवर. चला तर यानंतर मी थोडंसं टेस्ट केला की सॉस कसा लागतोय टेस्टला. तर परफेक्ट टेस्ट होती सॉसची. वास पण एकदम मस्त सुटला आहे घरभर. आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये ॲड केल्या माझ्या व्हेजिटेबल्स या सॉसमध्ये ॲड केल्यामुळं काय होतं की त्यांना त्या सॉसचं पूर्ण व्यवस्थित कोटिंग झाल्यानंतर टेस्ट आणि स्मेल छान येते. आणि थोडंसं त्या व्हेजिटेबल्स पण तव्यावर भाजल्या गेल्यामुळं किंवा परतल्या गेल्यामुळं त्या पण लूज होतात आणि छान टेस्ट देतात. अशा कच्च्या लागत नाहीत हाताखाली. त्यामुळं थोडंसं त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे बघा व्यवस्थित पद्धतीने. किती क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे व्हेजिटेबल्सला ते सुद्धा तुम्ही पाहू शकतात. आता 1-2 सेकंद या व्हेजिटेबल्स मी होऊन देणार आहे या सॉसमध्ये, जेणेकरून त्या सॉसमधले स्पायसेस परत ते चीज हे सगळं टेक्स्चर आपल्या व्हेजिटेबल्सला व्यवस्थित कोट होईल, सगळीकडे इव्हनली टेस्ट लागेल आपल्याला यासाठी. आता हा एकदा का सॉस रेडी झाला की त्यानंतर ऑलमोस्ट आपली सँडविचची रेसिपी रेडीच झालेली आहे. फक्त आपल्याला फिलिंग्स करायचं आणि त्यानंतर मग सँडविच रेडी होईल आपलं. आता हे सगळं जेव्हा बनवत होते त्याचा मस्त स्मेल सुटला आहे घरभर आणि अद्वैतला आता काही कंट्रोल होत नाही. आता अद्वैत वाट बघतोय की कधी माझं सँडविच होणार आहे. तर जसं मी तुम्हाला सांगितलं तव्यावर पण तुम्ही हे सँडविच करू शकतात. मोस्ट प्रेफर तुम्ही तवा किंवा नॉर्मल जे आपण गॅसवर यूज करतो ना सँडविच मेकर तर तेच यूज करावं. ग्रिलरमध्ये एकदम तुमच्याकडे कॉम्प्रेस करणारा ग्रिलर असेल तर ओके. सगळ्याच गोष्टींमध्ये हे सँडविच होऊ शकतं. तुम्हाला पाहिजे ते इक्विपमेंट तुम्ही वापरू शकतात. पण बेसिक ज्यांच्याकडे नाही आहेत त्यांच्यासाठी सांगते की तव्यावर सुद्धा फार छान पद्धतीने होतं. थोडा वेळ मी त्याला झाकण ठेवलं आणि व्यवस्थित होऊ दिलं 1-2 मिनटं मंद आचेवर. आता आपला सॉस किंवा आपलं मधलं स्टफिंग जे आहे ते रेडी झालेलं आहे. आता आपण याला भरायला सुरुवात करूयात. आता यासाठी मी आणलं आहे बाहेरून एक ब्रेड पॅकेट. त्याच्यामध्ये आता हे सगळं व्यवस्थित आपण काय करूयात लेअर टाकूयात आणि त्यानंतर याला ग्रिल करूया. चला तर आता सँडविचचं पॅकेट ओपन करते. हा वरचा ब्रेड मी यूज करत नाही आहे, तो अद्वैत तसाच खाईल, त्याला आवडतं त्याला सॉस वगैरे लावून खायला. आता हे जे 2 सेम साईजचे ब्रेड आहेत ते मी घेतलेत. आता याच्यामध्ये मस्त असं गरम गरम स्टफिंग मी भरती आहे. चीज ऑलरेडी त्याच्यात मेल्ट झालेलं आहे. अद्वैतसाठी बनवते त्यामुळे थोडंसं स्टफिंग प्रमाणातच घातलं आहे. पण हे सुद्धा खूप हेवी होऊन जातं आणि कारण त्याच्यामध्ये चीज वगैरे आहे, मिल्क आहे, त्यामुळे मग बऱ्यापैकी हेवी सँडविच होतो. नॉर्मल सँडविचला जेवढं तुम्ही स्टफिंग घालत असाल नेहमी त्यापेक्षा थोडंसं कमीच घालायचं यामध्ये. एक साईडला व्यवस्थित बटर लावून घेतलं. त्यानंतर भांडं गॅसवर गरम करायला ठेवलं होतं. ही साईड आपण खालच्या साईडला ठेवूयात. त्याला सुद्धा थोडंसं कोट करून घेते बटरने त्या भांड्याला आणि त्यानंतर नेक्स्ट आपण परत वरच्या लेअरला थोडंसं बटर लावूयात आणि एक 5 ते 10 सेकंदमध्ये तुमचं सँडविच रेडी होईल. कारण ऑलरेडी ते जे वेसल आहे ते तापलेलंच होतं. चला तर आता कंट्रोल होत नाही आहे. कधी एकदाचं सँडविच बनतं असं झालं आहे. कारण सँडविच बनण्या अगोदरच जो व्हाईट चीज सॉस होता त्याचा वास घरभर पसरलेला आहे. त्याच्यामुळे असं झालं की आता कधी एकदाचं सँडविच बनतं आणि कधी खाते. अद्वैत पण वाट बघतो, त्याच्यापेक्षा जास्त मी वाट बघते कारण टेस्टिंग आज मी करणार आहे त्याची. चला तर मग अशा पद्धतीने आपलं सँडविच रेडी झालेलं आहे. तुम्हाला दाखवते आता कसं झालं आहे. मस्त एकदम क्रिस्पी पण झालेलं आहे. चीज तर आतलं असं भरभरून मेल्ट झालं असेल एकदमच. चला त्याला खाली काढून घेते. एक सँडविच कट करून तुमच्यासोबत शेअर करते आणि त्यानंतर मग आम्ही सगळे आमचे सँडविचेस बनवून घेऊयात. चला तर आता याला कट करते, प्लेटिंग करून घेते, अद्वैतला देते खाण्यासाठी. मस्तपैकी झालेलं एकदम कडक सँडविच झालेलं आहे. क्रिस्पी आहेत, आतमधून एकदम ज्युसी आहे. चीज तुम्ही पाहू शकत असाल स्टफिंग कसं दिसतंय. एकदम गरमागरम आहे. ह्याच्यावर थोडंसं चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो टाकते. त्यानंतर नादूचं फेवरेट चीज टाकते. सँडविच गरम आहे त्यामुळे चीज असं मस्तपैकी मेल्ट होणार आहे त्याच्यावर. छान अशी प्लेटिंग झालेली आहे आपली मंडळी. चला तर आता आपलं व्हाईट चीज सॉस व्हेज ग्रिल सँडविच रेडी आहे. या तर मग मंडळी नाश्त्यासाठी. आपली रेसिपी कशी वाटली आहे मला कळवायला विसरू नका आणि आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आपल्या रेसिपीला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मी जरा सँडविचची टेस्टिंग करून घेते. 1 नंबर झालेलं आहे मंडळी. हे बघा आतलं तुम्हाला स्टफिंग दाखवते. मस्त झालं आहे सँडविच. आता चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.